हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता सध्या श्रावण सुरू आहे आणि नॉनव्हेज काय आपण खात नाही श्रावणामध्ये. तर त्यामुळे आणि पावसाचा सीझन आहे तर छान अशा रानभाज्या वगैरे मार्केटमध्ये आलेल्या असतात. तर आज ही चिवळची भाजी मला मार्केटमध्ये अगदी फ्रेश अशी भेटली, तर ती मी घेऊन आली आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघू शकता अगदी फ्रेश अशी हिरवीगार एकदम भाजी मला ताजी टवटवीत भेटली होती. तर आता ती प्रथम मी स्वच्छ करून घेते. तर आधी ती मी अशी वरून अशी झाडून झाडून त्यातून ना जो काही कचरा असेल, बारीक रेती वगैरे असेल, तर तो बाजूला निघतो. त्यामुळे हाताच्या साहाय्यानं असं झटकून मी ती भाजी उचलून वरच्यावर बाजूला घेते, म्हणजे खाली आपलं सगळं माती वगैरे राहील. तर आता ती वरची मी भाजी उचलून घेतली सगळी आणि आता तुम्हाला मी खाली दाखवते त्यामध्ये माती वगैरे किती कचरा आहे ते. आणि त्यानंतर आता ती साफ करून घेते. तर ती अगदी जमिनीलगत असते भाजी, तर त्यामुळे त्याची अशी मुळं वगैरे सगळ्या ह्याला असतात, तर ते देठ वगैरे आपल्याला काढून घ्यायचे. तर आता ती भाजी साफ करायला तर मला अगदी अर्धा तास लागला असेल. तर पण मी पूर्ण स्वच्छ करून घेतले. बघू शकता त्यातून निघालेला कचरा आहे हा. आणि आता आपण ती भाजी अगदी ओबडधोबड अशी कट करून घेणार आहोत. म्हणजे फार तर कट नाही केली तरी चालते, पण लांब लांब देठ असतात काही ना, तर ते मग खाताना म्हणजे दाताखाली वगैरे येतात असे. तर त्यामुळे मी अगदी नकळत अशी ती कट करून घेणार आहे. तर आता सगळी भाजी मी मोठी मोठी अशी कट करून घेते आणि त्यानंतर गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे तेल. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे जिरं घालायचं आहे, कारण जिऱ्यानं खूप छान टेस्ट येते भाजीची. तर जिरं छान असं तडतडलंय, त्यामध्ये मी नंतर भरपूर असा चिरलेला लसूण घातलेला आहे आणि त्यानंतर हे 2 फक्त हिरव्या मिरच्या आहेत, त्या अगदी मोठे मोठे कट करून घातलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला अगदी लसूण लाल बुंद होईपर्यंत आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता लसणाचा कलर छान असा चेंज झाला आहे. तर त्यानंतर हे 2 मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घातलेत. तर आता कांदाही आपण शिजेपर्यंत मऊ अगदी परतवून घेणार आहोत. तर आता आपला कांदा पण बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आणि तो शिजल्यावर मी त्यामध्ये घातलेली आहे भाजी. तर मी ती भाजी धुवून पण घेतली होती छान अशी. त्यामध्ये बिलकुल कचरा राहणार नाही याची दक्षता घ्यायची, म्हणजे रेत वगैरे माती खूप असते त्यामध्ये. तर ती धुवून नंतर मग मी भाजी घातली. ती छान मिक्स करून त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि ही थोडीशी मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तर आपण हिरवी मिरची पण घातली. तर तुम्ही जितपत तुम्हाला तिखट वगैरे हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही तिखट घालू शकता, किंवा बस मिरचीनं सुद्धा त्याला तिखटपणा येतो थोडासा. तर तेवढा जरी म्हणजे बास असेल तुम्हाला तरी पुरे करू शकता. तर आता ते मी सगळं छान मिक्स करून त्यावर झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिटभर त्याला वाफ देऊन घ्यायची. फार झाकण नाही ठेवायचं, कारण भाजीला पाणी सुटतं. तर बघू शकता त्याला पाणी पण सुटायला लागलं आणि कोवळी एकदम छान भाजी. तर त्यामुळे त्याला जास्त असं पाणी सुटतं. तर मी मिनिटभर फक्त झाकण ठेवून ती शिजवली. त्यानंतर आता झाकण काढूनच मी ती शिजवून घेते आणि ती होत होत आली की त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे हा शेंगदाण्याचा कूट. तर हा भाजलेले शेंगदाण्यांचा कूट केलेला आहे. तर तो मी अगदी छोटीशी वाटी, म्हणजे साधारणतः 3 चमचे कूट असेल, तो घालून मी भाजी परतवून घेतली. तर बघू शकता आता रेडी झाली आपली भाजी. तर मी ती प्लेटमध्ये काढून घेते. तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही खूप छान अशी भाजी आहे खाण्यासाठी. तर एकदा तुम्ही ट्राय करा. थोडीशी आंबटसर टेस्ट असते. तर त्यासोबत मी लसूणची चटणी सर्व केली आणि चपाती. तर आजची ही अगदी साधी सिंपल अशी चपाती भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तर तोपर्यंत बाय. थँक्यू.